चालवता. आज आपण ग्रेट पर्सनॅलिटी, ग्रेट मेंटर, ग्रेट मार्गदर्शक यांच्या वाणीतून या प्रोजेक्ट विषयी आज आपण मार्गदर्शन ऐकणार आहोत. सर्वांनी डिजिटली हँडराईजच्या सहाय्याने, डिजिटली फ्लावर बकेच्या सहाय्याने त्यांचं मोस्ट वेलकम करूया. सो प्लीज वेलकम ग्रेट लीडर, ग्रेट मार्गदर्शक माननीय श्री भीमराव पाटील सर. प्लीज वेलकम सर. थँक्यू. वेलकम आवाज सर. येतो सर? थँक्यू. यस सर. ओके. आज मला या जबरदस्त मंचावरती आमंत्रित केलं त्याबद्दल मी आनप सरांचे पहिल्यांदा आभार मानतो. आणि आपण हा जो आपल्याला प्लॅटफॉर्म आज जवळपास 6 वर्ष झालं आपल्यासाठी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला असे ग्रेट लीडर मिस्टर श्याम इंगळे सर, त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. कारण त्यांनी आपल्यासाठी, आपला बिझनेस वाढण्यासाठी हा जो प्लॅटफॉर्म जो उपलब्ध करून दिला, तर त्याचं पुरेपूर प्रत्येकाने फायदा घेणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जवळपास 6 वर्षापेक्षा जास्त झालं की तुम्ही आणि तुमची टीम घेऊन या दररोजच्या 9:30च्या झूम मीटिंगला उपस्थित राहता. त्याबद्दल आपलं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. माझी ओळख करून दिली, भीमराव पाटील. मी पुण्यामध्ये राहिलाय आणि या बिझनेसमध्ये जवळपास 2 वर्ष होऊन गेलेली आहे. आणि या 2 वर्षाच्या जर्नीमध्ये एकदम जबरदस्त असा कन्सेप्ट आहे, जबरदस्त असा हा प्रोजेक्ट आहे. तर ह्या प्रोजेक्टमधून मला काय काय मिळालंय आणि माझ्या टीममध्ये काय काय लोकांना मिळालंय ही मी प्लॅन झाल्यानंतर, पूर्णपणे हा प्लॅन प्रेझेंटेशन झाल्यानंतर मी टोटली सांगणार आहे. परंतु मी एकच एवढं सांगू इच्छितो की आपल्या टीम मधलं कोण जर मीटिंग मध्ये उपस्थित नसेल तर आपण त्यांना कॉल करून इन्व्हाइट करू शकता, कारण आज जबरदस्त अशी मीटिंग होणार आहे. तर बघा, आपला जो हा प्रोजेक्ट आहे मेटावेल, हा मेटावेल प्रोजेक्ट 29 जून 2022 हा रशियातून चालू झालेला आहे. आणि ह्याचे जे क्रिएटर आहेत मिस्टर लाडो सर, त्याचे क्रिएटर आहेत. तर त्या व्यक्तीला मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये जवळपास 14 वर्ष त्यांनी सिनियर डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून त्या व्यक्तीने त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि असंख्य MLM कंपन्याचं सॉफ्टवेअर बनवलेलं आहे त्या व्यक्तीने. आणि ह्या MLM कंपन्यामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की एखादी कंपनी चालू होते, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष चालते आणि परत बंद पडते. त्याचं कारण काय? तर त्यांनी त्यांचं कारण शोधलं आणि 2020 साली असा एक प्रोजेक्ट आणला की त्या प्रोजेक्ट कधीही बंद न पडणारा असा प्रोजेक्ट आणलेला आहे. आणि त्या व्यक्तीला ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा जबरदस्त असा अनुभव आहे. आणि अशा व्यक्तीबरोबर आपण सर्वजण काम करतोय. आपलं खूप मोठं भाग्य आहे, अशा जबरदस्त व्यक्तीबरोबर आपण काम करतोय. आणि ह्या व्यक्तीबद्दल जर सांगायचं म्हटलं तर ही व्यक्ती 2020 पासून ते आजपर्यंत ह्या व्यक्तीने नेटवर्क मार्केटिंग मधून जवळपास 3 लाख पेक्षा जास्त लोक करोडपती केलेले आहेत. एवढ्या लोक करोडपती झालेले आहेत आणि ह्या व्यक्तीबरोबर आपण काम करतोय. मग हा नक्की प्रोजेक्ट काय आहे आणि ह्या प्रोजेक्ट मधून आपल्याला कोणत्या पद्धतीने अर्निंग होणार आहे हे आपण बघून घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट सर. तर बघा, या ठिकाणी आपल्याला
स्लाइड दिलेली आहे की आजपर्यंत आपण नेटवर्क मार्केटिंग मधून श्रीमंत का झालो नाही. तर बघा, आपण आजपर्यंत नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम केलं तर त्या ठिकाणी एक कंपनी असती, त्या कंपनीमध्ये एमडी असतो, सीएमडी असतो, त्याच्यानंतर त्यांचं ऑफिस असतं, त्याच्यानंतर त्यांचे काही प्रोडक्ट असतात, त्याच्यानंतर ऍडमिन असतं, त्याच्यानंतर क्लोजिंग असतं आणि त्याच्यानंतर त्या कंपनीचं बँक अकाउंट असतं. त्याच्यामध्ये आपण प्रत्येकाने काम केलेलं आहे. प्रत्येकाला माहिती आहे की ह्याच्यामधून, ह्या कंपन्यामधून आपल्याला किती आतापर्यंत अर्निंग झालंय आणि ह्या कंपन्या आपल्याला किती पैसे देतात हे आपल्याला चांगल्या पद्धतीने माहित झालंय. कारण जी सेंट्रलाइज मध्ये काम करतात त्या कंपन्या फक्त 10%, 15%, 20%, 25% ह्याच्यापेक्षा जास्त डिस्ट्रीब्युशन करत नाहीत. म्हणून आतापर्यंत नेटवर्क मार्केटिंग मधून लोक जास्त करोडपती झाले नाहीत, श्रीमंत झाली नाहीत. मग आपण जे काम करतोय ते कशामध्ये करतोय, तर आपण डिसेंट्रलाइज प्रोजेक्ट मध्ये काम करतोय. आता डिसेंट्रलाइज म्हणजे काय हे आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता ही डिसेंट्रलाइज चालतं कशावरती, तर ही इकोसिस्टम वरती चालतं. ह्या ठिकाणी बघा, इथं एमडी नाही, सीएमडी नाही किंवा कंपनी नाही, हा प्रोजेक्ट आहे. आणि ह्या ठिकाणी कोण त्याला एमडी आणि सीएमडी नाही, तो त्या ठिकाणी क्रिएटर आहे. त्याच्यानंतर इथं ऑफिस नाही, कारण डिसेंट्रलाइज असल्यामुळं त्याला ऑफिसची गरज नाही. इथं कोणत्याही पद्धतीचा आपल्याकडे प्रॉडक्ट नाही. त्यानंतर आपल्याला ऍडमिन सुद्धा नाही आणि त्यानंतर क्लोजिंग पण नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या ह्या प्रोजेक्टला बँक अकाउंटच नाही. तर ह्याच्यामुळं आपल्याला बँक अकाउंट नसल्यामुळं कंपनी किंवा प्रोजेक्ट हा आपल्याकडून 1 रुपयाही घेत नाही आणि आपल्याला 1 रुपयाही देत नाही. तर आपण हा 100% कम्युनिटी बेस्ड प्रोजेक्ट आहे. आपल्याला ह्या प्रोजेक्ट मधून काय करायचंय, कम्युनिटी गोळा करायची आणि जे कम्युनिटीमध्ये आपण जो पैसा गोळा करणार आहे त्याच्यातलं जे डिस्ट्रीब्युशन आहे हे 100% डिस्ट्रीब्युशन आहे. ती कम्युनिटी कशासाठी गोळा करायची आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बघू. त्याच्यातून आपल्याला सगळं समजेल की कम्युनिटी कशासाठी गोळा करायची, काय करायचे. तर नेक्स्ट सर, व्हॉट इज युअर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. तर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी काय असते, तर असंख्य सॉफ्टवेअरचा संच असतो आणि त्याला हॅश पद्धतीने हे केलेलं असतं. आणि जर एखाद्या हॅकरला हॅक करायचं असेल तर एका ह्याचा त्याला पासवर्ड सापडला तर दुसऱ्याचा ऑटोमॅटिक चेंज होतो. त्याच्यानंतर ब्लॉकचेन वरती एखादा कुठलाही प्रोजेक्ट जर डिप्लॉय केला तो एडिट होत नाही, डिलीट होत नाही किंवा तो बंदही करता येत नाही. तर ही त्याची महत्वाची कारणं असतात. तर ही कुठं कुठं वापरलं जातं, तर आज बघा आपलं इंडियन गव्हर्नमेंट हे बऱ्याचशा ठिकाणी ह्या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. आज रेल्वेमध्ये वापर केलेला आहे, पोलीस स्टेशनमध्ये वापर केलेला आहे, दवाखान्यामध्ये वापर केलेला आहे. आता तुमच्या रेव्हन्यूमध्ये सुद्धा आपले खरेदी विक्री त्याच्यासाठी सुद्धा ह्या ब्लॉकचेनचा वापर करण्यात येणार आहे. आणि इथून पुढं जे आपलं इंडियन गव्हर्नमेंट आहे ते 100% सगळ्या ठिकाणी ह्या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा वापर करणार आहेत. कारण का, त्याच्यामध्ये कुठलीही हेराफेर होत नाही. तिथं एडिट करता येत नाही, डिलीट करता येत नाही, चेंज करता येत नाही. तसाच आपला हा सुद्धा प्रोजेक्ट आहे, हा 100% ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी वरती आहे, 100% डिजिटल आहे. कारण हा आपला प्रोजेक्ट जे आपले क्रिएटर आहेत त्यांनी जरी ठरवला की आपल्याला हा प्रोजेक्ट बंद करायचा आहे तर ते बंदही करू शकत नाही, एडिट करू शकत नाही, डिलीट करू शकत नाही, कोणत्याही प्रकारचं त्याला कोणीही छेडछाड करू शकत नाही. तर बघा, आपल्याला
ह्याच्या पुढे जे आपण जे काम करणार आहे, डिसेंट्रलाइज असल्यामुळं एका देशामध्ये काम चालत नाही, तर ही 200 देशामध्ये काम चालतंय. आणि मग 200 देशामध्ये जर काम चालत असेल, तर जे आपल्याला अर्निंग होणार आहे, जो इन्कम येणार आहे, तर तो इन्कम इंडियन करन्सीमध्ये नाही येणार, तर तो डॉलर स्वरूपामध्ये आपल्याला येणार आहे. जर इंडियन करन्सीमध्ये येत असेल, तर आपल्याला फोनपे, गुगल पे, बँक अकाउंट हे सगळं लागतं. परंतु आपल्याला जो टोटली इन्कम येणार आहे, हे डॉलरमध्ये येणार आहे आणि डॉलर घेण्यासाठी आपल्याला डिसेंट्रलाइज वॅलेट आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी डिसेंट्रलाइज वॅलेट इतकी आहेत, 700-800 पेक्षा जास्त वॅलेट आहेत. परंतु सेफ आणि सिक्युअर जर ॲप बघितलं तर ट्रस्ट वॅलेट आहे, टोकन पॉकेट आहे आणि मेटामास्क आहे. तर ह्याच्यातून तिन्हीपैकी कोणत्यापैकी एक आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि ज्या वेळेस आपण काम करणार आहे आणि त्या कामामधून जे आपल्याला अर्निंग येणार आहे, तर ते आपल्याला डॉलर स्वरूपात येणार आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला पूर्णपणे 100% अर्निंग येणार आहे. कसे येणार आहे आणि ती काय होणार आहे. आता हे वॅलेट ओपन करत असताना आपली अपलाईन असेल किंवा कोण असेल तुमच्याकडे जे सांगण्यासाठी आलेलं आहे, तर हे ओपन करत असताना आपल्याला 12 की येतात. तर त्या 12 कीचा आपण फोटो काढून द्यायचा नाही, अपलाईनलाही काढून द्यायचा नाही आणि आपण स्वतः सुद्धा काढायचा नाही. तर ह्या जे 12 की आहेत, तर ह्या 12 की एकदम चांगल्या पेपरवरती आपल्या स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये स्पेलिंग मिस्टेक न होता ह्या 12 की लिहून घेणं गरजेचं आहे आणि त्याचं झेरॉक्स काढून घेणं गरजेचं आहे आणि झेरॉक्स काढून त्याचं 2-3 झेरॉक्स काढून त्याचं लॅमिनेशन करून आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रामध्ये ते ठेवणं गरजेचं आहे. कारण ते खूप महत्त्वाचं आहे. कारण हे कुठं उपयोगी येतं, ज्या वेळेस आपला फोन हरवला किंवा फुटला किंवा चोरी गेला, तर त्यावेळेस आपल्याला ज्यावेळेस आपण नवीन मोबाईल घेणार आहे, तर त्याच्यामध्ये आपण ट्रस्ट वॅलेट किंवा टोकन बकेट किंवा कुठलंही आपण वॅलेट त्याच्यामध्ये डाउनलोड करून ह्या 12 की टाकल्यानंतर आपला पहिला बिझनेस आहे त्या पद्धतीने पूर्णपणे जैसे ते तसा आपल्याला परत रिटर्न मिळतो. तर ती 12 की आपण जपून ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट सर. बघा, मेटावेल बंद न पडण्याची कारणं. कारण जे आपण कम्युनिटी गोळा करतोय, ह्या कम्युनिटीचा पैसा हे 100% कम्युनिटीमध्येच वाटला जातो. त्याच्यानंतर हा ब्लॉकचेन डिसेंट्रलाइज प्रोजेक्ट आहे. त्याच्यानंतर नो ROI सिस्टम, म्हणजे आपण इथं कुठल्याही व्यक्तीला 1 लाखाचे 2 लाख, 2 लाखाचे 4 लाख, 4 लाखाचे 5 लाख असे करून देतो, असं कुठल्याही व्यक्तीला आपण आमिष दाखवत नाही. त्याच्यानंतर प्रोजेक्ट चालला तरच क्रिएटरला पैसे मिळतील आणि आपल्याला हा बिझनेस करण्यासाठी आपल्याकडं अँड्रॉइड फोन असणं गरजेचं आहे आणि आज तो प्रत्येकाकडं जवळपास 90% लोकांकडं अँड्रॉइड फोन आहे. आणि त्याच्यानंतर जे आपल्याकडं 3 वॅलेट आहेत, ह्या 3 वॅलेटचं ट्रस्ट वॉलेट, टोकन पॉकेट ह्याचं आपल्याला वॅलेटचं नॉलेज असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं आपण कुठल्याही व्यक्तीला सांगत नाही की तू ह्याच्यामध्ये 1 स्लॉट घे, 2 स्लॉट घे, 3 स्लॉट घे आणि तू काम नाही केलं तरी पैसे येत नाहीत. तर तुम्हाला या ठिकाणी आपल्याला कम्युनिटीच गोळा करावं लागेल. तर ह्या कारणामुळं आपला हा प्रोजेक्ट बंद पडणार नाही. नेक्स्ट सर. तर बघा, आपल्याला काम काय करायचंय, तर आपल्याला या ठिकाणी 12 स्लॉट दिलेले आहेत किंवा 12 लेवल म्हणू शकता किंवा 12 गाळे म्हणू शकता, 12 दुकाने म्हणू शकता किंवा 12 हॉटेल्स म्हणू शकता. तुम्हाला जे योग्य वाटेल तो तुम्ही या ठिकाणी शब्द वापरू शकता. आता हे 12 लेवल आहेत. तर ह्या 12 लेवल आपल्याला आयुष्यातून एकदा पूर्ण 12चे 12 लेवल आपल्याला घ्यायचे आहेत. तर आता पहिली लेवल कितीची आहे, तर कितीपासून बिझनेस स्टार्ट होऊ शकतो, तर पहिली जी लेवल आहे ही आहे $10ची. आता डॉलर म्हटलं की आपल्याला थोडंसं अवघड होईल.
तर डॉलर काय आहे, तर ही बाहेरच्या देशाची अमेरिकेची ह्याची करन्सी आहे. आता त्याचा रेट काय आहे, तर त्याचा रेट 90 ते 94 रुपयापर्यंतचा त्याचा टेबल रेट असतो. फक्त तेवढ्या ह्याच्यामध्ये फ्लेक्झिबल कमी जास्त होऊ शकतो. तर आपला हा बिझनेस मिस्टर लाडू सरांनी गरीबातल्या गरीब व्यक्तीला सुद्धा करोडपती होण्याची संधी दिलेली आहे. ती आपण 1000 रुपयापासून हा बिझनेस स्टार्ट करू शकतो आणि ह्या बिझनेसमधून आपण करोडपती होऊ शकतो, असा हा प्रोजेक्ट आहे. तर दुसरं आहे $18, तिसरा आहे $32, असं टोटली 12 स्लॉट आहेत, 12 लेवल आहेत. तर आपल्याला ह्या 12 लेवल कशा अपडेट करायच्यात किंवा कशा घ्यायच्यात आणि आपण किती घेऊन काम चालू करू शकतो. आपण एकही स्लॉट घेऊन काम चालू करू शकतो किंवा 4 स्लॉट घेऊन काम चालू करू शकतो, 6 स्लॉट घेऊन काम चालू करू शकतो. ते कसं घ्यायचं ते आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बघा. ह्या ठिकाणी 12 स्लॉटच्या किंमत दिलेल्या आहेत. कारण $10 आहे, त्याच्यानंतर $18 आहे, $32 आहे, वरचे पॉईंट सांगत नाही मी, $58 आहे, $104 आहे, $188 आहे, $340 आहे, $612, त्याच्यानंतर $1101, $1983, $3570 आणि $6426. अशा पद्धतीने आपल्या ह्या 12 लेवलची किंमत आहे. आता ह्यातलं जे इन्कम येणार आहे ते आपल्याला समजा पहिल्याच ह्याचे उदाहरण बघा, $10 आहे, तर ह्या $10 मधले आपल्याला $9 हा इन्कम होणार आहे. आणि जो 1% जे 10% जे जाते ते रॉयल्टी पूल फंड मध्ये आपला 10% जाते. तर प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला रॉयल्टी पूलमध्ये 10% जाणार, ते रॉयल्टी स्वरूपामध्ये आपल्याला फ्युचरमध्ये त्याचं मिळणार आहे. तर ह्या पद्धतीने ह्याचा जर आपल्याला समजलं नसेल तर तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता. नेक्स्ट सर, आपल्याला पुढे काम कसं करायचंय, कोणत्या पद्धतीने काम करायचंय. तर बघा, त्या ठिकाणी आपल्याला 12 लेवल दिलेले आहेत, 12 घरं दिलेली आहेत. तर ह्या 12 घरापैकी आपल्याला 2 भागामध्ये डिवाइड केलेलं आहे. तर 2 भागामध्ये ह्याच्यातले जे 8 स्लॉट आहेत हे त्याच्यासाठी 6 घरं लागतात किंवा 6 लोकांची गरज असते, म्हणून त्याला नाव दिलंय S6. आणि जे लेफ्ट साइडला जे 4 घरं आहेत, या 4 घरामध्ये आपल्याला 3 लोकांची गरज लागते. तर ह्याच्यामध्ये आपल्याला कसं पैसे मिळतात म्हणून त्याला S3 आणि S6 असं नाव दिलेलं आहे. तर बघा, आपण पहिल्या घराचं उदाहरण घेऊ, $10चं उदाहरण घेऊ, की आपण $10 भरले आणि आपलं स्वतःचं घर अपडेट केलं. त्याच्यानंतर आपण हा बिझनेस 2 व्यक्तीला सांगितला. त्या 2 व्यक्तीला सांगितल्यानंतर ह्या 2 व्यक्तीचं पैसे आपल्याला मिळणार नाहीत. हे पहिल्यांदाच क्लिअर आणि कट आहे सगळं. आणि सगळ्यासाठी हे त्याच पद्धतीने काम करणार. तर हे पैसे जातात आपल्या अपलाईनला जातात. म्हणजे ज्या व्यक्तीने तुम्हाला बिझनेसमध्ये आणलंय त्या व्यक्तीला हे पैसे जातात. म्हणजे तुम्ही सुद्धा तुमची टीम आणणार आहे, तुम्ही ज्या व्यक्तीला आणणार आहे ते त्याचे पैसे ह्या 2 व्यक्तीचे तुम्हाला मिळणार आहे. आता त्या 2 व्यक्तीने 2 व्यक्ती आणल्या की त्याचे पैसे हे 100% तुम्हाला 3 लोकांचे पैसे तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे एक व्यक्ती आणला, दुसरा व्यक्ती आणला, त्याचे पैसे तुम्हाला $10 मिळणार आहेत. आणि दुसऱ्या व्यक्तीने एक व्यक्ती आणला, त्याचे $10 मिळणार आहे. असे 3 लोकांचे तुम्हाला $10 मिळणार आहे. पहिल्या घरामध्ये तुम्हाला $30चा इन्कम होणार आहे. आणि ज्या वेळेस 6वा व्यक्ती येतो त्यावेळेस आपलं पुन्हा पैसे देण्यासाठी हा घर मोकळं होतं. आता ह्याच्यामध्ये परत बऱ्याचशा लोकांना अशी शंका येते की परत आपण अजून नवीन आणायची का 6? तर ही जी 6 आणलेली आहेत, ह्या लोकांनी हा बिझनेस पुढे करत गेली की ह्या 6 लोकांच्या सुद्धा रिसायकल होतात आणि परत त्या पहिल्या घरात 6 लोक येतात. ह्या पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने हे चालतं. प्रत्येक सायकलला आपल्याला
आपण 10% जातात तर 9 आपल्याला डॉलर मिळतात, म्हणजे 9 त्रिक $27 पर सायकल मिळतात. आता आपण पुढं पहिल्याच एकाच घराने जर बिझनेस स्टार्ट केला असेल तर आपण ऑटो अपग्रेड मध्ये आपण पुढच्या घरामध्ये जातो. आता आपण दुसरं घर घेतलंय का, तर घेतलेलं नाही. तर ह्या ठिकाणी काय होतं, आपण ज्यावेळेस 2 व्यक्ती टाकल्या त्या 2 व्यक्तीचे पैसे मिळत नाहीत, परंतु एक व्यक्ती टाकला त्याचं आपण जे भरलेले पैसे $10 आपल्याला रिटर्न येतात आणि दुसरे जे 2 व्यक्ती आहेत त्या 2 व्यक्तीचे पैसे होल्ड होतात आणि आपलं दुसरं घर ऑटोमॅटिक ओपन होतं. ही फक्त आणि फक्त पहिल्यांदाच होतं. त्याच्यानंतर पुढच्या सायकलला आपलं कधीही होल्ड होत नाहीत, तर ते 100% पैसे आपल्याला मिळतात. अशा पद्धतीने ह्या 8 घरामध्ये ज्या घराची जेवढी किंमत आहे त्या पद्धतीने आपल्याला इन्कम होतो. S6 मध्ये ह्या पद्धतीने काम चालतं. आता S3 मध्ये कसं काम चालतं हे आपण बघून घेऊ. तर S3 मध्ये बघा की ज्या वेळेस पहिला व्यक्ती येतो त्यावेळेस 100% आपल्याला पैसे मिळतात. दुसरा व्यक्ती येतो त्यावेळेस 100% आपल्याला पैसे मिळतात आणि ज्यावेळेस तिसरा व्यक्ती येतो तर त्याचे पैसे आपल्या अपलाईनला जातात. एवढं जबरदस्त हे मेकॅनिझम बनवलंय, कारण 2006 पासून मी नेटवर्क मार्केटिंग करतोय. असं जे मेकॅनिझम आहे आणि पैसे देणारं सारखं 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 हे सायकली फिरतात आणि आपल्याला सारखा सारखा पैसा देतात. 2 वर्षामध्ये माझं पहिलं घर आहे ते 325 वेळा फिरलेलं आहे आणि मी किती लोक जोडल्यात, फक्त आणि फक्त 30 ते 32 लोक जोडल्यात आणि माझं 325 वेळा पहिलं घर फिरलेलं आहे. म्हणजे इतक्या वेळा रिसायकल होते. सारखं 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 तुम्ही जेवढी तुमच्याकडे डायरेक्ट लोक जेवढी टाकचाल तितक्या वेळा ती सायकल सारखी सारखी जास्त जास्त फिरत राहते. अशा पद्धतीने हे मेकॅनिझम काम करतं आणि आपल्याला जबरदस्त असा इन्कम देतं. ह्याच्यामध्ये जर समजलं नसेल तर पुढच्या स्लाइड मध्ये आपल्याला 100% समजेल. नेक्स्ट सर. नेक्स्ट सर. तर बघा पुढच्या जी स्लॉट मध्ये जे आहे ते वाय. आता वाय म्हणजे आपण स्वतः, उदाहरणार्थ मी किंवा तुम्ही, जसं मी माझ्यासाठी सांगतो तसं तुम्ही तुमच्यासाठी समजून घेऊ शकता. वाय म्हणजे मी आहे, मी एक व्यक्ती आणला आणि दुसरा व्यक्ती आणला, तर ह्या 2 व्यक्तीचे मला पैसे मिळणार नाहीत. हे पैसे कोणाला मिळणार, माझ्या अपलाईनला मिळणार, माझ्या सिनियरला मिळणार. आता एक पहिल्या व्यक्तीने तिसरा आणि चौथा व्यक्ती आणला तर त्याचं 100% पैसे तुम्हाला मिळणार आहेत आणि दुसऱ्या व्यक्तीने 5वा व्यक्ती आणला तर त्या 5व्या व्यक्तीचं तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे 3, 4 आणि 5 ह्या 3 व्यक्तीचे पैसे तुम्हाला पहिल्या घराचं जर उदाहरण केलं तर 9, 9, 9, 9 त्रिक 27 आपल्याला या ठिकाणी डॉलर मिळतात आणि इंडियन करन्सीमध्ये जर बघितलं तर 2536 रुपये पर सायकल आपल्याला मिळतात. मग किती वेळा सायकल फिरवायची, दिवसातून तुम्ही 1 वेळेस फिरवू शकता, 2 वेळेस फिरवू शकता, 3 वेळेस फिरवू शकता, 4 वेळेस फिरवू शकता. डिपेंड ऑन तुमच्यावर, तुम्ही किती वेळाही सायकल फिरवू शकता. ह्या पद्धतीने आपलं ह्या ठिकाणी अर्निंग होतं आणि जबरदस्त असा ह्या कन्सेप्ट मधून इन्कम होतो. तर 2 वर्षामध्ये ह्या प्रोजेक्टमध्ये मी काम करून जवळपास 32 लोक जॉईन केलेत माझी डायरेक्टली आणि टोटल टीम मधून काम करत असताना जवळपास 1 करोड प्लस माझा ह्या प्रोजेक्ट मधून इन्कम झालेला आहे. आणि माझ्या टीम मध्ये बरेचशी लोक असे आहेत की इंगळे सर असतील, श्री श्याम इंगळे सर असतील, इंगळे सरांनी ह्या प्रोजेक्ट मधून जवळपास 71 लाख रुपये कमवलेले आहेत त्यांनी 1 वर्षाच्या आतमध्येच. त्याच्यानंतर आपले तुपे सर, दत्तात्रय तुपे सर आणि तुपे मॅडम, हे दोघं जोडीनी आणि गोडीनी बिझनेस करतात. त्यांचं जवळपास 30 ते 32 लाख रुपये त्यांनी अर्निंग केलेलं आहे आणि त्यांनी स्वतःची 4 व्हीलर सुद्धा न्यू ब्रँड 4 व्हीलर घेतलेली आहे. त्याच्यानंतर योगेश विके सर आहेत,
त्यांचाही जवळपास 25 लाखाच्या आसपास इन्कम झालेला आहे. त्याच्यानंतर आपले आनप सर आहेत, आनप सरांचा सुद्धा 15 ते 18 लाखापर्यंत त्यांचा इन्कम झालेला आहे. लांबाते सर आहेत, त्यानंतर धायगुडे मॅडम आहेत. अशी बरीचशी आपल्याकडे लीडर्स आहेत. चांगल्या पद्धतीने ह्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला इन्कम घेतलेला आहे. आणि आपले ह्या नसता हा एकच प्रोजेक्ट नाही, तर टोटली आपले 22 प्रोजेक्ट आहेत. आपण ह्या प्रोजेक्टमध्ये कम्युनिटी जी गोळा करायची, ती मी मगाशी सांगितलं होतं की कशासाठी आपल्याला कम्युनिटी गोळा करायची, तर आपल्याकडं जे पुढचे जे फ्युचर प्लॅन आहे, रोड मॅप आहे 2030 पर्यंतचा, तर त्या 2030 पर्यंत जवळपास 22 प्रोजेक्ट येणार आहेत. आणि त्या 22 प्रोजेक्टमध्ये आपल्याला ह्या कम्युनिटीज उपयोग होणार आणि ज्याची जास्त कम्युनिटी असेल तोच व्यक्ती ह्या प्रोजेक्टमधून जास्तीत जास्त पैसा कमवणार आहे. त्याच्यानंतर जे आपले कॉइन आहेत, तर बघा आपण बिटकॉइन, बरेचसे लोक आपण बिटकॉइनला ऐकून आहे आणि कुणाकडे आहे का विचारलं तर म्हणतात माझ्याकडं संधी आली होती, परंतु त्या संधीचं मला सोनं करता आलं नाही किंवा घेता आलं नाही. त्याच्यानंतर एथेरियम आला, त्याच्यानंतर अजून सलोन आला. असे बरेचसे आपल्याकडं संधी येऊन गेल्या आणि आपण त्या संधीचं सोनं केलं नाही, तर आपण ती घेतलेलं नाही आपल्याला, कारण त्याचं नॉलेज नव्हतं, माहिती नव्हती, म्हणून आपण ते घेतलेले नाहीत. परंतु आता आपल्याकडे अशी संधी आलेली आहे ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून, CS कॉइन. तर हे CS कॉइन ज्या वेळेस आपला लॉन्च झाला त्यावेळेस 22 ते 25 रुपयापर्यंत त्याची किंमत होती आणि आज जर त्याचा विचार केला तर तो 2000 रुपयापर्यंत तो त्याचा जाऊन टच होऊन आलेला आहे. आणि आज लाईव्ह बघितलं तर जवळपास $4.25 पर्यंत आजचा रेट आहे. आणि लवकरात लवकर तो $8 ते $10 जाण्याची शक्यता 100% नाकारता येणार नाही. कारण जे आपले 22 प्रोजेक्ट आहेत, ह्या 22 प्रोजेक्टमध्ये जे आपलं CS कॉइन आहे तो पूर्णपणे त्याच्यावरती आपलं पूर्ण 22 प्रोजेक्ट चालणार आहेत. त्याच्यामुळं आपल्याला ह्या CS कॉइनचा रेट जबरदस्त होणार आहे. ज्याच्याकडे कॉइन नसतील तर त्या प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी 100 कॉइन आणि 100 पेक्षा जास्तीत जास्त किती ही घेऊ शकता. कारण आज माझ्याकडं जवळपास 2000च्या आसपास कॉइन आहेत. आणि जी इंगळे सरांनी जी सांगितलं की आपल्याला 90 दिवसामध्ये 90 डेज प्रोग्राम आहे, ह्या प्रोग्राममध्ये आपल्याला 90 दिवसामध्ये आपल्याला 1000 कॉइन कमवायचे आहेत. त्याच्यासाठी आपल्याला त्या 90 डेज प्रोग्रामवरती काम करणं खूप गरजेचं आहे. आणि मी ठरवलेलं आहे की 90 दिवसाच्या प्रोग्राममध्ये कमीत कमी माझ्याकडं टोटली 10,000 कॉइन करण्याची मी मानस घेतलेला आहे. मी स्वतः 10,000 कॉइन करणार म्हणजे करणार. तर प्रत्येकाने सिरियस होऊन आपण 1,000 कॉइन कमवण्यासाठी जी काय मदत लागेल त्याच्यासाठी मी तुम्हाला कधीही वेळ देण्यास तयार आहे. इंगळे सर तुम्हाला वेळ द्यायला तयार आहे. झूम मीटिंग कधी घ्यायची असेल तर तुम्ही ते झूम मीटिंग घेऊ शकता आणि तुम्ही 1,000 कॉइन कमवावेत अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. आणि मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की प्रत्येकाकडं 90 दिवसाच्या आत 1,000 कॉइन येवत अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि आपला आता टायमिंग संपत आलं, तो बॅक टोस्ट मी अनप सरांना इन्व्हाइट करतो. थँक्यू सर. थँक्यू. अनप सर. थँक्यू सर. मित्रांनो, आपले ग्रेट मेंटर, ग्रेट मार्गदर्शक माननीय श्री भीमराव पाटील सर यांनी जे आपल्याला स्लाइड बाय स्लाइड मार्गदर्शन केले आहे, अतिशय सुंदररित्या त्यांनी आपल्याला सर्व प्रोजेक्ट समजून सांगितलं आहे. आणि त्यांनी जे कॉइन विषयी मार्गदर्शन केलं, अतिशय सुंदररित्या त्यांनी कॉइन विषयी पण मार्गदर्शन केलं आहे. मित्रांनो, समझ गए तो पैसा ही पैसा, नहीं समझे तो पहिले जैसा. आशा करतो समजलं असेल आणि सर्वजण
आपल्या 90 डेज मिशन कॉइन विषयी 1000 जे आपलं टार्गेट आहे 90 दिवसामध्ये ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. ज्यांचं 90 दिवसामध्ये 1000 कॉइन टार्गेट पूर्ण होईल ते आजच करोडपती झाले म्हणून समजा. इतकं मोठ्या स्वरूपामध्ये हा कॉइनचा रेट जात आहे. त्यासाठी आपण सातत्यपूर्वक आपलं काम करणं गरजेचं आहे. या प्रोजेक्टवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. गेलेली वेळ आता नसते, येणारी वेळ आपल्या हातात. आपला टायमिंग संपत आलेला आहे. अनुप सरांचं मला वाटतं हे झालेलं आहे, रेंज नसल्यामुळं एक हे झालेलं आहे. तर आत्ता आपले मीटिंग टायमिंग संपत आलेलं आहे, 10 वाजलेले आहेत. तर उद्या ह्याच लिंकवरती सेम लिंक सेम पासवर्ड वरती आपण उद्या संध्याकाळी 9:30 वाजता परत भेटू. ओके, थँक्यू.